नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण दादाभाई नौरोजी यांच्या राजकीय उदारमतवादाच्या संदर्भात विचार करणार आहोत। आता दादाभाई नौरोजींच्या राजकीय उदारमतवादाचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा निश्चितच आपल्यास लक्षात येतं की उदारमतवाद या शब्दाचा अर्थ जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता उदार शब्दावरूनच उदार याच्यावरनं लक्षात येतं की ज्या वेळेस एखादी व्यक्ती आपल्याप्रमाणे इतरांच्या हिताचा विचार करते किंवा इतरांच्या स्वातंत्र्याचा विचार करते, इतरांच्या प्रगतीचा विचार करते, याचाच अर्थ ती उदारमतवादी आहे। आता दादाभाई नौरोजींच्या उदारमतवादाच्या संदर्भात जर विचार केला तर आपण इथे बघू शकतो की दादाभाईंच्या राजकीय विचाराचा जेव्हा आपण आढावा घेतो की नाही, त्या आढाव्यामध्ये आपल्याला लक्षात येते की दादाभाईंचे विचार हे राजकीय उदारमतवादी होते। त्यांच्या राजकीय विचाराचं जर दुसरं वैशिष्ट्य आपण डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी कोणतंही कार्य करत असताना सनदशीर मार्गावर विश्वास ठेवलेला आहे। त्यानंतर आपण तिसरा वैशिष्ट्याचा भाग बघितला तर नैतिक मूल्यांवर दादाभाई नौरोजी यांची श्रद्धा होती, ही त्यांच्या जीवन परिचयातनं आपण जाणून घेतलेली आहे। एवढंच नाही तर साम्राज्यवादीचं जे धोरण होतं ब्रिटिशांचं, या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर टीका करताना त्यांनी केलेली वक्तव्य ही त्यांच्या नैतिकतेला महत्त्व देणारी आहे, म्हणजे नैतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारे दादाभाई नौरोजी। म्हणून दादाभाई नौरोजींचा उदारमतवाद हा नैतिकतेवर आधारित आहे। आणि चौथी गोष्ट आपण इथे पाहू शकतो त्यांच्या राजकीय विचारात की त्यांनी आर्थिक राष्ट्रवाद मांडला आहे। आर्थिक राष्ट्रवाद याचा अर्थ आपल्या देशातली संपत्ती जी असेल ती आपल्या देशातच राहावी, यासाठी आपण काय पर्याय शोधू शकतो। कारण आपण बघितलं की ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्यामुळे इथला कच्चा माल तिकडे घेऊन जायचं कमी किमतीमध्ये, तयार झाल्यानंतर तो मोठ्या किमतीत इथे आणून विकायचा, यामुळे आपल्या देशातला पैसा हा तिकडे ब्रिटिशांकडे चालला। दुसरी गोष्ट, वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारी हे इंग्लंडचे, त्यांचा पगार आपल्या भारतीय तिजोरीतनं जाणार। दुसरी गोष्ट, सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शनची योजना सुद्धा भारतीय तिजोरीतनंच केली जायची। म्हणजे हा सगळा जर भाग बघितला तर कशा पद्धतीने ब्रिटिश आपल्या भारताचं आर्थिक शोषण करतायत। कराची आकारणी करताना आम्हाला न विचारता मोठ्या प्रमाणावर कराची आकारणी केली जाते। या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी लक्षात घेतलं की आपण बघितलं की 1906 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरनं बोलताना त्यांनी स्वराज्याची मागणी केलेली होती। या त्यांच्या स्वराज्याच्या या शब्दावरूनच आपल्या लक्षात येते की स्वराज्य आपल्याला केव्हा प्राप्त होऊ शकेल, जेव्हा आपण स्वदेशीचा वापर करू। मग स्वदेशीचा वापर करायचा, परकीय मालावर बहिष्कार टाकायचा, म्हणजेच त्यांचा आर्थिक राष्ट्रवाद। आपला माल आपणच घेणार, तो जास्त किमतीत असला तरी आपल्या देशातच ती संपत्ती राहणार। म्हणजे जी संपत्ती परदेशात जात होती किंवा इंग्लंडला जाते ती थांबवण्यासाठी त्यांनी स्वदेशीवर जास्त भर दिलेला आपण पाहतो। दादाभाईंच्या राजकीय विचाराची वैशिष्ट्ये जर आपण चारी बघितली तर त्यामध्ये पहिला उदारमतवाद आहे, दुसरा त्यांचा सनदशीर मार्गावर असलेला विश्वास आहे, तिसरा त्यांचा नैतिक मार्गावर असलेला विश्वास किंवा नैतिक मूल्यावर आधारित त्यांचे विचार आहे, आणि चौथी गोष्ट आपण आर्थिक राष्ट्रवादाच्या संदर्भात इथे विचार करणार आहोत। तर मित्रांनो, या उदारमतवादाच्या संदर्भात जर विचार केला तर सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की राजकीय उदारमतवादी जर आपण दादाभाई नौरोजींना मानतो तर याच्यापूर्वी असे उदारमतवादी व्यक्ती झाले आहेत का कोणी? तर दादाभाई नौरोजींच्या पूर्वी आपण राजाराम मोहन रायांचा जर उल्लेख केला तर राजाराम मोहन राय यांचे विचार सुद्धा उदारमतवादी आहे, पण त्यांचा उदारमतवाद हा कोणत्या क्षेत्रातला आहे? सामाजिक। त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती केली। आपण बघितलं की आपल्या भारतामध्ये अनिष्ट रूढी परंपरा होत्या, स्त्रियांना कनिष्ठ लेखलं गेलं होतं, हुंडा पद्धत होती, सतीची चाल बंद करण्यासाठी दादाभाई नौरोजींच्या आधी कोणी प्रयत्न केलेले आहे? सतीची चाल बंद करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न केलेले होते। लॉर्ड बेंटिंकला सांगून सतीचा कायदा म्हणजे बंदीचा कायदा सुद्धा केलेला आहे। यानंतर आपण पाहतो आपल्याकडे विधवा विवाहाला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं। पूर्वी होणाऱ्या जरट विवाहाला कशा पद्धतीने बंदी घालता येईल, मुलींना शिक्षणाची सोय कशी उपलब्ध करून देता येईल, समाजामध्ये असलेली विषमता कशी नष्ट करता येईल, एकेश्वरवादाची कल्पना कशी आणता येईल, अनेक समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे। म्हणून राजाराम मोहन राय यांचं जे कार्य आहे, यांची जी उदारमतवादी विचारसरणी होती ती सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातली आहे। पण सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातल्या राजाराम मोहन रायच्या विचारसरणीला राजकीय क्षेत्रात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते दादाभाई नौरोजी। म्हणून दादाभाई नौरोजींना राजकीय उदारमतवादी म्हणून ओळखलं जातं। राजकीय उदारमतवादाचे अग्रदूत किंवा आद्य प्रवर्तक म्हणून या ठिकाणी कोणाला ओळखलं जातं? दादाभाई नौरोजींना।
म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांचं कसं शोषण केलं या संदर्भात विचार मांडत असताना इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये दादाभाई नौरोजींनी मांडलेले विचार आहेत, जनतेसमोर मांडलेले विचार आहेत, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आपली मतं मांडलेली आहेत किंवा इतर लोकांसमोर सुद्धा भाषणाच्या रूपाने, लेखाच्या रूपाने जेव्हा विषय मांडलाय त्याचाच एक संग्रहित भाग म्हणून त्यांचं एक अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. तर या पुस्तकाला अतिशय महत्त्व आहे. या पुस्तकामध्ये काय केलंय म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की दादाभाई नौरोजींचा गाजलेला हा ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. म्हणजे भारतातील दारिद्र्याची परिस्थिती का निर्माण झाली, याला ब्रिटिश कसे जबाबदार आहेत आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे यासंबंधीची विस्तृत भूमिका मांडली. हा ग्रंथ अतिशय गाजलेला आहे आणि यातनं त्यांच्या विचाराची राजकीय उदारमतवादी विचार सुद्धा आपल्या लक्षात येतात. आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती आणि आपल्या देशामध्ये निर्माण झालेली जी राजकीय परिस्थिती आहे या परिस्थितीचं मोठ्या प्रमाणावर म्हणजे चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न दादाभाई नौरोजींनी केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आपल्या देशामध्ये आर्थिक परिस्थिती पूर्वी सोन्याचा धूर निघत होता म्हणतात है ना. म्हणजे इतकी सुजलाम सुफलम आपला भारत देश असताना आज भारतामध्ये हलाखीची स्थिती का आली, आपल्या भारतामधली राजकीय अस्थिरता का निर्माण झाली, का आमच्या लोकांना तिथे अधिकार मिळत नाही. म्हणजे याचं विस्तृत विवेचन करत असताना ब्रिटिशांवर टीका करायला ते विसरलेले नाही. म्हणून ब्रिटिश राजवटीमध्ये असलेले जे दोष आहेत या दोषांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथामध्ये केला आहे. मित्रांनो, आपण जर त्यांच्या उदारमतवादी विचारांचा आढावा घेत असताना त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणावर राजकीय क्षेत्रात जरी असला तरी आपण बघितलं की सामाजिक कार्यामध्ये सुद्धा दादाभाई नौरोजी यांचं मोठं योगदान होतं. उदारमतवादी विचार होते. मित्रांनो, दादाभाई नौरोजी हे उदारमतवादी होते आणि त्यांच्या या उदारमतवादी विचारातून त्यांनी प्रथमतः समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या उदारमतवादाची झलक आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी मुलींची शाळा काढली है ना. आपण बघितलं की त्यांनी मुलींसाठी शाळा काढलेल्या आहेत. त्यानंतर विधवा विवाहाला सुद्धा उत्तेजन दिलं बरं. त्या काळातली परिस्थिती जर विचारात घेतली तर विधवांना उभी गेली आणि आडवी येणं हा एवढाच भाग होता. म्हणजे तिला पुनर्विवाहाची संधी नव्हती, पण तिच्यामध्ये त्या विधवा स्त्रीचा काय दोष आहे आणि म्हणून विधवा विवाहाला उत्तेजन देण्याचं कार्य सुद्धा त्या ठिकाणी दादाभाई नौरोजींनी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की नंतरचा काळ म्हणजे सुरुवातीला सामाजिक कार्याची आवड असलेली दादाभाई नौरोजींनी बघितलं की सामाजिक कार्य करत असतानाचं कार्य वेगळं आहे, पण जेव्हा आपल्याला राजकीय कार्य करायचं असेल तर सामाजिक आणि राजकीय कार्यांना एकत्र आणून चालणार नाही. आणि म्हणून नंतरच्या उरलेल्या 60 वर्षामध्ये दादाभाईंनी राजकीय कार्याकडेच लक्ष दिलेलं आहे. म्हणून पुढच्या नंतरच्या 60 वर्षात राजकीय प्रश्नांच्या संदर्भात, आर्थिक प्रश्नांच्या संदर्भात कशा पद्धतीने ब्रिटिशांकडनं होणारं शोषण आहे आणि या परिस्थितीतनं सावरण्यासाठी काय केलं पाहिजे यावरच मोठ्या प्रमाणावर आपलं कार्य केलेलं आहे. आता राजकीय आणि आर्थिक या सुधारणांकडेच त्यांचं आता प्रामुख्याने लक्ष आहे. त्यांचं म्हणणं होतं की उदारमतवादाचं ध्येयच काय आहे तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आहे. आता सामाजिक आणि धार्मिक सुधारणा हे कुणाचं मत होतं? सामाजिक सुधारकांचं. आणि त्याच्यासाठी राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न केलेलेच आहे. म्हणून आपल्याप्रमाणे इतरांना सुद्धा अधिकार असले पाहिजे, इतरांना सुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे. मग स्त्रियांना अधिकारापासून का वंचित ठेवलं जातं हा उदार दृष्टिकोन आपण राजाराम मोहन राय यांच्या विचारात पाहतो. तसाच विचार या ठिकाणी जर ब्रिटिशांना स्वातंत्र्य आहे तर मग ते ब्रिटिशांच्या अंतर्गत असलेल्या भारतीय नागरिकांचं स्वातंत्र्य का हिरावून घेतलं जातं? त्यांना का वरिष्ठ पदावर घेतलं जात नाही? त्यांना का इतर अधिकार नाहीत? मग वरिष्ठ पदावर पात्रता असून आम्हा भारतीयांना का डावललं जातं? या संदर्भात राजकीय उदारमतवादी विचार म्हणून सामाजिक आणि धार्मिक विचाराप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये सुधारणा घडून आणण्याच्या उद्देशाने दादाभाई नौरोजी यांनी उदारमतवादी दृष्टिकोन मांडलेला आहे. वास्तविक उदारमतवादाचा उद्देशच असतो की सुधारणा घडून आणणे आणि सुधारणा घडून आणण्याच्या उद्देशानेच उदारमतवादी विचार आलेला असतो. म्हणून उदारमतवादी विचाराची सुरुवात सामाजिक आणि धार्मिक कार्यापासून जी झालेली आहे त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजींनी तिला राजकीय क्षेत्रात सुद्धा आणण्याचा प्रयत्न आपण केलेला पाहतो. मित्रांनो, अशा प्रकारे राजाराम मोहन राय यांच्या सामाजिक आणि धार्मिक उदारमतवादाला राजकीय क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर दादाभाई नौरोजींनी केलेला आहे. त्यासाठी त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागले, आपले विचार परखडपणे मांडावे लागले. एका ब्रिटिश सत्तेच्या विरोधात विचार मांडणं वास्तविक इतकं सोपं नव्हतं बरं, पण तरीही त्यांनी त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालू ठेवलेला होता. आता दादाभाई नौरोजी यांच्या उदारमतवादाचं मुख्य सूत्र किंवा प्रमुख प्रेरणास्थान याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल
की त्यांचं मुख्य प्रेरणास्थान होतं राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये सुधारणा घडवणं. म्हणून दादाभाई नौरोजी आणि राजाराम मोहन राय यांच्या विचारामधला जर फरक बघितला उदारमतवादी विचारातला, तर आपल्या लक्षात येतं की राजाराम मोहन रायांचा उदारमतवाद हा सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातला आहे, तर दादाभाई नौरोजी यांचा उदारमतवाद हा आर्थिक आणि राजकीय सुधारणेच्या बाबतीत आहे. दोघांनाही सुधारणा अपेक्षित आहे, पण दोघांच्या सुधारणेमध्ये असलेला हा फरक आपण पाहतो. म्हणून राजकीय सुधारणा घडवून आणण्यामध्ये किंवा आर्थिक सुधारणा घडवून आणण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर या ठिकाणी राजाराम मोहन राय नंतर कुणाचा वाटा येतो? सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो आहे दादाभाई नौरोजींचा. आता हा उदारमतवादी दृष्टिकोन जेव्हा मांडत होते तेव्हा त्यांचं असं मत होतं की काँग्रेस ही पक्ष म्हणजे काँग्रेस संघटना आपण स्थापन केली, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली, तर राष्ट्रीय काँग्रेस ही राजकीय हेतूने तयार झालेली संघटना आहे. म्हणून या संघटनेचं काम केवळ राजकीय असलं पाहिजे. यांनी सामाजिक धार्मिक क्षेत्रात अजिबात हस्तक्षेप करू नये. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारा एक वेगळा गट असावा. याला कारण त्यांचं असं होतं की जर एखाद्या संघटनेचं काम म्हणजे आता राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली आहे की राजकीय हेतूने स्थापन झाली आणि यांनी जर सामाजिक कार्यामध्ये हस्तक्षेप केला, आपण पाहतो समाजामधल्या काही व्यक्तींचे हितसंबंध हे वेगवेगळे असतात. ज्यांचे हितसंबंध सारखे असतील त्या व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात. आता इथे राष्ट्रीय काँग्रेसचा हितसंबंध हा परकीय राष्ट्रांशी म्हणजे या ठिकाणी ब्रिटिशांना विरोध करण्याचा आहे. भारताला कसं स्वातंत्र्य मिळेल, भारतावर होणारा अन्याय कसा कमी होईल, भारतीयांचं आर्थिक शोषण कसं थांबेल, मग या विचाराने जर राष्ट्रीय काँग्रेस असेल तर या राष्ट्रीय काँग्रेसने सामाजिक कार्यात हस्तक्षेप करू नये. कारण समाजामध्ये वेगवेगळे गट आहेत, या गटांचे प्रश्न वेगळे आहेत आणि अशा वेळेस जर आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या मार्गातून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर इथे सगळ्या समान विचाराच्या व्यक्तीत असणार नाही आणि मग समान विचाराच्या व्यक्ती नाही, त्यामुळे इथे सगळ्या व्यक्ती एकाच ठिकाणी येणं शक्य नाही अशी त्यांची अपेक्षा होती. तसंच धार्मिक विचार सुद्धा इथनं घ्यायला नको, धार्मिक सुधारणा करण्याचा विषय हा काँग्रेसने घ्यायला नको. काँग्रेसने केवळ राजकीय सुधारणेचाच विचार करावा. कारण ज्या व्यक्तींची इथे भावना जोडलेली नसेल त्या व्यक्ती इथे एकत्र येऊ शकणार नाही आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला एकत्र जोडायचं आहे. आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण निर्माण करायचं आहे. म्हणून काँग्रेस केवळ राजकीय संघटना असावी. सामाजिक सुधारणेचं कार्य करण्यासाठी समाजामध्ये विविध समूह आहेत, विविध संघटना आहेत, त्या संघटनेकडे हे काम सोपवावं. त्याच्यामध्ये मात्र काँग्रेसने अजिबात हस्तक्षेप करायला नको अशा प्रकारचा दृष्टिकोन दादाभाई नौरोजींचा होता हे आपल्या लक्षात येतं. म्हणून ते म्हणतात काँग्रेसचं कार्य हे केवळ राजकीय असेल, सामाजिक कार्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करायला नको अशी अपेक्षाही त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून अनेकदा मांडली. कारण हे सगळं करण्याच्या मागचा उद्देश त्यांचा जर आपण लक्षात घेतला तर त्यांचं असं म्हणणं होतं की समाजामध्ये असलेले सामाजिक आणि धार्मिक समूहाचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. मग हे समूहाचे प्रश्न वेगवेगळे असल्यामुळे एकाच समूहाच्या प्रश्नामध्ये इतर समूहांना रस नसतो. हा महत्त्वाचा भाग त्यांनी लक्षात घेतला की एका समूहाचा प्रश्न आहे तर दुसऱ्या समूहाला त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट असणार नाही आणि मग इंटरेस्ट नसेल तर मग तो व्यक्ती एकमेकांच्या जवळ पण येणार नाही, तो सहभागी होणार नाही. आणि इथे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आपल्याला सगळ्यांना संघटित करायचं असेल तर या दृष्टिकोनातून राष्ट्रीय काँग्रेसने म्हणजे काँग्रेस या संघटनेने केवळ काय केलं पाहिजे, राजकीय प्रश्नांचाच विचार केला पाहिजे, आर्थिक प्रश्नांचा विचार केला पाहिजे. कारण राजकीय आणि आर्थिक प्रश्न हे सगळ्यांचेच गुंतलेले आहे, त्यामुळे सगळ्या व्यक्ती इथे येतील. सामाजिक आणि धार्मिक प्रश्नाकडे काँग्रेसने अजिबात हस्तक्षेप करायला नको. अशा पद्धतीने राजकीय उदारमतवाद मांडत असताना इथे त्यांनी एवढ्या बारीक सारीक गोष्टीचा सुद्धा विचार केला की व्यक्ती कशा संघटित होतील, व्यक्तींना आपण कसं जोडू शकू, कशा पद्धतीने आपल्याला ब्रिटिशांना सामोरं जायचं असेल तर समूह शक्ती किंवा लोकशक्ती आपल्याला कशी जमा करता येईल, अशा अनेक गोष्टींचा विचार दादाभाई नौरोजींनी या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना त्यांचा जो आधार होता राज्याचा, त्यांचं असं म्हणणं होतं की कोणतंही राज्य हे पाशवी शक्तीवर किंवा बळावर नाही चालत. राज्याकडे दंडशक्तीयुक्त सामर्थ्य असलंही पाहिजे. सैन्य असेल, दंड करण्याची ताकद असेल, पैसा असेल, पण या पैशांच्या किंवा ताकदीच्या बळावर राज्य चालत नसतं. तर त्याच्यासाठी न्याय आणि नीतितत्वाचं पालन केलं पाहिजे. कारण दंडशक्तीच्या आधारावर चाललेलं सामर्थ्य जास्त काळ टिकत नाही असा दादाभाई नौरोजींचा विचार होता. आणि म्हणून दादाभाई नौरोजी म्हणतात की बलप्रयोग हा जरी राज्याचा आवश्यक भाग आहे, कारण बलाशिवाय राज्य चालू शकत नाही आपणही पाहतो, म्हणून बलप्रयोग हा राज्याचा आवश्यक भाग आहे, पण तो तिचा आधार नाही होऊ शकत. आवश्यक भाग आहे, एक पार्ट आहे, पण तो बेस नाही असू शकत. अशा पद्धतीने दादाभाई नौरोजींनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे विचार मांडलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं होतं की कोणतंही राज्य हे न्यायावर चालतं,
सनदशीर मार्गावर चालतं, सत्यावर चालतं. जिथे नैतिकता असेल ते नैतिकता असलेलं राज्य हे दीर्घकाळ चालणार असतं. म्हणून राज्याचा आवश्यक भाग जर कोणता असेल तर न्याय आणि नीती. अशा प्रकारे दादाभाई नौरोजींनी नैतिक अधिष्ठान या ठिकाणी राज्याला असलं पाहिजे आणि राज्य हे नैतिक अधिष्ठानावरच टिकतं. जर नैतिकता राज्यामध्ये नसेल तर ते राज्य जास्त दिवस टिकत नाही. अशा प्रकारचे विचार सांगितलेले आहेत. मित्रांनो, राज्य हे कशासाठी आहे? जनतेच्या चांगल्या जीवनासाठी. आणि जनतेच्या चांगल्या जीवनासाठी जर राज्य असेल तर मग व्यक्तीला स्वातंत्र्य जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते राज्य असून काय उपयोगाचं? म्हणजे राज्य आहे, आता ब्रिटिशांचं साम्राज्य आपल्या देशात आहे आणि ब्रिटिश आम्हाला मात्र स्वातंत्र्य देत नाही. आम्हाला चांगलं जीवन जर देणार नसेल तर ब्रिटिशांचं साम्राज्य असून उपयोग काय? त्यांनी बलशक्तीचा वापर केला, आमच्यावर दंडुकीशाहीचा वापर केला, तर मग असं राज्य जास्त काळ टिकू शकणार नाही. ही सूचना त्यांनी दिलेली आहे. म्हणजे राज्याचा आधार हा नैतिक असला पाहिजे, हा न्यायपूर्ण असला पाहिजे. त्यांनी लोकांच्या चांगल्या जीवनासाठी जर कार्य केलं तर निश्चितच लोकांची मानसिकता तयार होऊन लोक त्यांना सपोर्ट करतील. आणि अशा प्रकारे व्यक्तीमध्ये जोपर्यंत स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत नाही ना तोपर्यंत चैतन्य निर्माण होतच नाही. आपण आपल्या जीवनात बघा की मला स्वातंत्र्य नाही तर मला काही करण्याची इच्छा पण होणार नाही. पण मला जर स्वातंत्र्य असेल तर मी असा विचार करू शकते की नाही मला हे पण करायचं आहे, मी तेही करू शकेल, मला तेही करायचं आहे. म्हणजे एक प्रकारचं चैतन्य, काही करण्याची तयारी माणसामध्ये केव्हा येते? जेव्हा त्या व्यक्तीला आपण स्वातंत्र्य देतो. म्हणून स्वातंत्र्याची इच्छा ही मानवी जीवनात चैतन्य आणणारी आहे, एक उदात्त आकांक्षा आहे. अशा प्रकारचा एक उदारमतवादी दृष्टिकोन दादाभाई नौरोजींनी मांडलेला आहे. दादाभाई नौरोजी जेव्हा इंग्लंडमध्ये गेले तिथलं त्यांनी उदारमतवादी दृष्टिकोन अभ्यासला, वाचला, पाहिला. तिथल्या लोकांना स्वातंत्र्य आणि भारतीय लोकांना स्वातंत्र्य नाही. जेव्हा ते भारतीयांना आपलाच एक भाग समजतात आणि मग ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग जर भारताचा असेल तर ब्रिटिश लोकांप्रमाणे आम्हा भारतीयांना पण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, मग हा भारतीयांचा हक्क आहे. अशा प्रकारचा एक आग्रही भूमिका ब्रिटिशांसमोर मांडणारी व्यक्ती जर कोणी असेल ना, उदारमतवादी विचार, तुमच्याप्रमाणे आम्हालाही स्वातंत्र्य द्या, तुमच्याप्रमाणे आम्हालाही अधिकार द्या, तुमच्याप्रमाणे आमच्यामध्ये पण चैतन्य निर्माण होईल, काम करण्याची इच्छाशक्ती निर्माण होईल, असं स्वातंत्र्य आम्हाला पण द्या, अशी स्पष्ट भूमिका त्यांच्यासमोर मांडणारे आपले दादाभाई नौरोजी. 1858च्या राणीचा जाहीरनामा आपण बघितलं की 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. पण जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये लोकांची मानसिकता तयार झाली, आपलं राज्य जाईल की काय अशी भीती निर्माण झाली, मग त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीकडनं सर्व सत्तासूत्रे इंग्लंडच्या राणीने स्वतःच्या ताब्यात घेतलेले. आणि राणीच्या ह्या जाहीरनाम्यात 1858च्या जाहीरनाम्यामध्ये ब्रिटिश नागरिकांबाबतची जी कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी ब्रिटिश गव्हर्नमेंटची आहे ना, तीच जबाबदारी ब्रिटिश गव्हर्नमेंटची आमच्या भारतीयांसंबंधात असेल, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली होती. म्हणजे जाहीरनाम्यामध्येच हे स्पष्ट केलं होतं की जर भारत हा ब्रिटिशाचा एक भाग आहे तर त्यांच्याचप्रमाणे इथल्या नागरिकांची जबाबदारी सुद्धा ब्रिटिशांची आहे. मग ब्रिटिशांनी इंग्लंडप्रमाणे मग भारतीय लोकांना प्रामाणिकतेने आपली जबाबदारी पार पाडण्यासाठीची काही कर्तव्य पार पाडायला हवी होती. पण त्यांच्यासाठीची वेगळी वागणूक, आपल्यासाठी वेगळी वागणूक, त्यांना वरिष्ठ पदं, आम्हाला कनिष्ठ पदं, त्यांना एक सगळ्यात चांगली वागणूक मिळायची, आम्हाला मात्र कनिष्ठ आणि तुच्छतेची वागणूक मिळणं हे दादाभाईंना न पटणारी गोष्ट होती. भारतीय लोकांसाठी सुद्धा आपली जबाबदारी प्रामाणिकतेने आणि जाणीवपूर्वक पार पाडायला पाहिजे, एक कर्तव्य म्हणून का होत नाही. पण या गोष्टीची त्यांनी आठवण ब्रिटिशांना करून दिलेली आहे. दादाभाईंचा मागणी अशी होती की इंग्लंडच्या जनतेप्रमाणे आम्हाला सुद्धा भारतीय सेवेमध्ये घ्या ना, आमच्यामध्ये पात्रता आहे तर मग आम्हाला सुद्धा सेवेमध्ये वरिष्ठ पदावर घ्या. मग वरिष्ठ पद ब्रिटिशांकडे आणि कनिष्ठ पदावर फक्त भारतीय अधिकाऱ्यांनी कामं करावी, ही कुठली न्यायनीती? आणि म्हणून यांचं असं म्हणणं होतं की भारतीय सेवेमध्ये अजिबात भेदाभेद करू नका. तिथे तुम्ही गुणवत्ता लावता ना, तिथे पात्रता लावतात ना, मग त्याच पात्रतेप्रमाणे आमच्या भारतीयांना सुद्धा या ठिकाणी सेवेमध्ये प्रवेश द्या. हा उदार दृष्टिकोन राजकीय क्षेत्रातला आपण त्यांचा पाहतो. नंतर भारतीयांना नोकरीमध्ये प्रवेश द्यायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका धरली होती. त्यांच्या नेमणुका कराव्यात, कारण सनदी सेवेमध्ये वरिष्ठ पदावर कधीही भारतीयांची नेमणूक ब्रिटिशांकडनं होत नव्हती. म्हणून यांची आग्रही भूमिका होती की या सनदी सेवेमध्ये वरिष्ठ पदावर सुद्धा भारतीयांच्या नेमणुका कराव्या. नंतर सनदी सेवेमध्ये जो प्रवेश आहे तो प्रवेश आपल्यासाठी जो कठीण होता तर तो सुलभ करण्यात यावा. म्हणजे वेगळी वागणूक ठेवू नका, त्यांना जशी वागणूक आहे तशीच आम्हाला वागणूक द्या, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन या ठिकाणी दादाभाई नौरोजींनी ब्रिटिशांसमोर मांडलेला आहे. आणि ही ज्या स्पर्धा परीक्षा होत्या ना त्या इंग्लंडमध्ये घेतल्या असायच्या. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की ह्या स्पर्धा परीक्षा भारतातही घेण्यात याव्या. अशा प्रकारे सनदी सेवेमध्ये आमच्या भारतीयांना सुद्धा स्थान असावं, त्यांची पात्रता,
त्यांची गुणवत्ता, त्यांची कार्यकुशलता तुम्ही लक्षात घेऊन जर वरिष्ठ पदं आमच्यामधल्या गुणवत्तेनुसार आम्हाला मिळू शकतात तर तिथे आम्हाला संधी द्या. आणि अशा प्रकारे ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी 1833मध्ये जी घोषणा केली होती, या घोषणेनुसार या तत्वाची अंमलबजावणी केली पाहिजे. अंमलबजावणी करत असताना त्यांचा आग्रह होता की तुम्ही जी घोषणा केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही 4 तत्व सांगितलेली होती, मग त्या तत्वानुसार तुम्ही भेदाभेद करता तुम्हाला कामा नये. धर्माच्या आधारावर तुम्ही भेदाभेद करू नये. वंशाच्या आधारावर, जन्मस्थळ आणि वर्ण ह्या 4 घटकांच्या म्हणजे जन्म, वंश, जन्मस्थळ आणि वर्ण या 4 आधारावर भेदाभेद केला जाऊ नये अशा प्रकारची आग्रही भूमिका या ठिकाणी दादाभाई नौरोजींनी मांडली. आणि म्हणून या कारणावरून व्यक्तीला सरकारी पद स्वीकारण्यास अपात्र मानले जाणार नाही. म्हणजे ब्रिटिश सरकारनेच ही घोषणा केली, त्याची आठवण या ठिकाणी त्यांनी करून दिलेली आहे. आणि प्रत्यक्ष स्थिती जर आपण बघितली ना तर वरिष्ठ पद ही फक्त ब्रिटिशांचीच मक्तेदारी होती. आपल्या लोकांना कधीही वरिष्ठ पदावर त्यांनी घेतलेलं नाही. मग ही मक्तेदारी त्यांची का असू शकते? मग त्यांच्याप्रमाणे आम्हालाही तुम्ही वागणूक द्या, हा राजकीय उदारमतवादी दृष्टिकोन आपल्याला दादाभाईंच्या विचारात दिसतो. असं म्हणणं होतं की जेव्हा वरिष्ठ पद आहेत तर या वरिष्ठ पदावर आम्हाला का डावललं जातं, म्हणून राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की काय, तुम्हीच एकीकडे जाहीरनामा तयार करतात, तुम्ही आम्हाला अभिवचन देतात की इथे असा आम्ही भेदभाव करणार नाही, जन्मस्थळाच्या आधारावर करणार नाही, वंशाच्या आधारावर नाही, धर्माच्या आधारावर नाही आणि त्या ठिकाणी वर्णाच्या आधारावर भेदाभेद करणार नाही. मग हा भेदाभेद तुम्ही करून या ठिकाणी काय मिळवता? अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना पुन्हा पुन्हा त्या कायद्याची, त्यांच्या जाहीरनाम्याची आठवण या ठिकाणी करून देऊन त्यांचा उदारमतवादी दृष्टिकोन यातून आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या धोरणावर टीका केलेली आहे. त्यांना सातत्याने याची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे तुमच्या व्यक्तींना सनदी सेवेत प्रवेश आहे तसं सनदी सेवेत आम्हालाही प्रवेश द्या. तुमच्याकडे व्यक्तींना जसं स्वातंत्र्य आहे तसं स्वातंत्र्य आम्हालाही द्या. आणि एवढंच नाही तर साम्राज्य हे कधीही शक्तीवर आणि पाशवी बळावर स्थापन करता येते, परंतु तुम्हाला जर आपलं साम्राज्य स्थायी ठेवायचं असेल, स्टेबल राहायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला मात्र नैतिक बळावरच ते टिकवता येईल. अशा प्रकारची पूर्व सूचना सुद्धा ब्रिटिशांना दिली आहे. म्हणजे नैतिक बळ हे शाश्वत असतं, नैतिक बळ हे अमर असतं. म्हणून कधीही तुम्ही आपल्या दंडुकेशाहीचा वापर करू नका, तुम्ही अजूनही आम्हाला विश्वासात घ्या. अशा प्रकारची उदारमतवादी दृष्टी या ठिकाणी दादाभाई नौरोजींनी मांडलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो कायदेमंडळात लोकप्रतिनिधींचा समावेश असला पाहिजे, कारण व्यक्तीला जर स्वातंत्र्य तुम्ही आमच्यासाठी कायदे करताय तर आमचेही प्रतिनिधी त्या ठिकाणी बसले पाहिजे. अशा प्रकारची आग्रही भूमिका या ठिकाणी दादाभाईंनी मांडलेली आहे. आणि म्हणून दादाभाईंनी कायदेमंडळात लोकप्रतिनिधींचा समावेश हे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातनं आवश्यक असलेली बाब आहे याची जाणीव सुद्धा ब्रिटिशांना करून दिलेली. 1909 पूर्वी आपल्या भारतात लोकप्रतिनिधींना स्थान नव्हतं आणि या गोष्टीचा सातत्याने दादाभाई नौरोजींनी पाठपुरावा केला की आमचे प्रतिनिधी सुद्धा पार्लमेंटमध्ये असले पाहिजे. जोपर्यंत ते असणार नाही तोपर्यंत तुमचे केलेले कायदे आम्हाला कसे मांडणे असणार ना, कारण आमचेही प्रतिनिधी आमचंही म्हणणं तिथे ऐकून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे दादाभाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यातनं त्यांनी केलेल्या म्हणजे काँग्रेसमध्ये केलेले भाषणं असतील, जनतेसमोर मांडलेली मतं आहेत आणि यातनं आपण पाहतो की अनेक गोष्टी त्यांनी ब्रिटिशांना पटवून दिलेल्या आहेत. आणि मग भारतामध्ये ज्यांच्यावर कर बसवले जातात ती कर बसवण्याच्या पूर्वी आमची मतं जाणून घ्या ना. कर बसवण्याचं धोरण ठरवत असताना आमच्या लोकांची मतं जाणून घ्या, आम्हालाही तिथे विचार मांडण्याची संधी द्या. आणि अशा पद्धतीने आपण पाहतो की ब्रिटिश गव्हर्नमेंटला सनदी सेवेत प्रवेश देण्याच्या संदर्भातली गोष्ट असेल किंवा दंडशक्तीचा वापर करत असताना नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राज्य चालवा, अन्यथा राज्य जास्त काही टिकणार नाही याची जाणीव करून देणारे त्यांचे राजकीय उदारमतवादी विचार आपल्याला दिसतात. ब्रिटिश जनतेला जसं व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं, त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण केलं, तसंच नवचैतन्य आमच्या जनतेमध्ये सुद्धा निर्माण व्हावं यासाठी आम्हालाही स्वातंत्र्य द्या. पात्रता असेल, गुणवत्ता असेल तर तिथे जात, धर्म किंवा वंशाच्या आधारावर किंवा जन्मस्थळाच्या आधारावर भेदाभेद करू नका. अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारची आठवण ब्रिटिश शासनाला करून देण्याचं काम दादाभाई नौरोजींनी केलं. एवढंच नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये स्थान द्या, कारण कर आमच्यावर लागतायत तर आमचीही भूमिका जाणून घ्या. आणि अशा प्रकारे दादाभाई नौरोजींनी सातत्याने पाठपुरावा करून लोकप्रतिनिधींना जास्त जागा मिळाव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न केला. आणि त्यांचा अतिशय आग्रही भूमिका होती की ब्रिटिश गव्हर्नमेंट लष्करावर जो मोठ्या प्रमाणावर खर्च करतायत ना तो खर्च कमी करावा. अशा वेगवेगळ्या मागण्या त्यांनी केल्या. यातनंच त्यांची असलेली राजकीय उदारमतवादी विचारसरणी आपल्या लक्षात येते. त्यांचं असं नेहमी म्हणणं असायचं की फ्रीडम इज द राईट ऑफ एव्हरीवन. लक्षात घ्या की फ्रीडम इज द राईट ऑफ एव्हरीवन.
स्वातंत्र्य प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणजे इंडियन ॲज सिटिझन ऑफ द ब्रिटिश एम्पायर, आम्ही भारतीय सुद्धा ब्रिटिश साम्राज्याचेच घटक आहोत, नागरिक आहोत, तेव्हा आम्हाला सुद्धा हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. अशा प्रकारची उदारमतवादी विचारसरणी आपल्याला दादाभाईंच्या विचारातून पाहायला मिळते. आणि दादाभाई नौरोजींनी हा उदारमतवादी विचार मांडून भारतीय नागरिकांना कसं स्वातंत्र्य मिळेल, नोकरीमध्ये कशी संधी मिळेल, आमच्यावरचे कराची आकारणी करत असताना आमच्या मतांची कशी कदर केली जाईल, किंवा मग समाजात सुधारणा जर करायची असेल तर समाजात सुधारणा करण्यासाठीचा वेगळा गट असावा आणि राष्ट्रीय काँग्रेसने केवळ राजकीय कार्य करावं, आर्थिक धोरणावरच लक्ष केंद्रित करावं, अशा प्रकारे विचार मांडून, एक उदारमतवादी विचार मांडून, इतरांच्या हिताचा विचार करून या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी इतरांच्या हितासाठीचा विचार केला. इतरांप्रमाणे आम्हालाही जगा आणि जगू द्याची या विचाराला आपल्या भारतीय राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न दादाभाई नौरोजींनी केलेला आहे. म्हणून राजकीय उदारमतवादाचे अग्रदूत, आद्य प्रेरक किंवा आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, या दादाभाई नौरोजींचा आपण आज राजकीय उदारमतवादाचा विचार, त्यांच्या राजकीय विचाराचा एक भाग आज आपण अभ्यासलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या भागात अभ्यासणार आहोत. मित्रांनो, निश्चितच राजकीय उदारमतवादाची प्रेरणा आपल्याला दादाभाई नौरोजींकडनं मिळालेली आहे, याची जाणीव ठेवून आज आपण इथे थांबूया. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही तो सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढची माझी व्हिडिओज येतील ना ते आपणास मिळत राहतील.